विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या एपिसोडमध्ये आपण रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती ब विभाग यामध्ये येणारा विषय म्हणजे अक्षरलेखन कॅलिग्राफी. तुम्हाला समोर दिसत आहे आपण स्वातंत्र्य दिन या नावाचे अक्षरलेखन केलेले आहे आणि त्या अक्षरलेखनास आपण पोस्टर कलर या माध्यमामध्ये रंगकाम करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानच हा व्हिडिओ पाहत असाल तर आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनचे बटन क्लिक करा, म्हणजे नवीन अपलोड होणारा व्हिडिओ त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला तात्काळ उपलब्ध होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंड का पाहावा तर काही वेगळ्या ट्रिक्स इथे वापरून इफेक्टिव्ह असं काम मी रंगकामातून तुम्हाला करून दाखवलेला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपण काळजीपूर्वक पाहिला आणि त्याप्रमाणे जर सराव केला तर नक्कीच आपल्याला या परीक्षेमध्ये ए ग्रेड मिळणार आणि मिळणारच. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य पाहूया. पोस्टर कलर्स, त्यानंतर रंग मिक्सिंगसाठी एक डिश आहे. सेबल हेअर प्रकारातील राऊंड चपटे ब्रश छोट्या मोठ्या पॉइंटचे, त्याचबरोबर स्वच्छ असं पाणी आणि सुती कापड. त्याचबरोबर आपल्याला ब्लॅक स्केच पेन चांगल्या क्वालिटीचा लागणार आहे आणि एक स्केल जी कंपास पेटीमध्ये असते ती एक स्केल लागणार आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण तो जो पक्षी आहे कबूतर त्याचं रंगकाम करत आहोत. रंगकामासाठी पांढरा रंग, निळा रंग म्हणजेच कोबाल्ट ब्ल्यू आणि थोडा त्यामध्ये जांभळा रंग घेतलेला आहे. आणि मी कशा प्रकारे रंगकाम करतोय त्याचं निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला रेफरन्स म्हणून हा पक्षी तुम्ही एखाद्या चित्रातून घेऊ शकता, त्याप्रमाणे रंगकाम करू शकता. एकदम प्लेन आणि ओल्यातच रंगाचं मिक्सिंग करायचं आहे. त्याने मिक्सिंग झटपट होतं आणि व्यवस्थित होतं. ही एक बाब आपण लक्षात घ्यायची आहे. त्या पक्ष्याच्या चोचेला खाकी पिवळा रंग घेतलेला आहे, त्यामध्ये पांढरा रंग थोडा टाकून तो फिकट केलेला आहे. त्यानंतर आपण ऑरेंज कलर तयार केला आहे, त्यामध्ये लेमन येलो म्हणजे लिंबू पिवळा रंग घेतला आहे, पांढरा रंग घेतला आहे आणि मध्यम स्वरूपाच्या आणि थोड्या डार्क स्वरूपाच्या दोन्ही शेड्स आपण तयार केलेले आहेत. आपल्याला त्या बॅकग्राऊंडला तिरंगी झेंडा, भारताचा तिरंगी झेंडा आणि त्यामध्ये येणारे 3 रंग नारंगी, पांढरा आणि हिरवा. तर आपण नारंगी थोडा लाईट केला आहे आणि हिरवा तो देखील लाईट केला, थोडा पोपटी केला आहे तो. अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंडसाठी तो देऊन घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अक्षरलेखनामध्ये आपल्या कल्पनेनुसार आपण बदल करावेत. सेम टू सेम या व्हिडिओची कॉपी न करता रंग देण्याची पद्धत, तिथं वापरलेल्या वेगवेगळ्या ट्रिक्स, आयडियाज त्या फॉलो कराव्यात आणि आपल्या कल्पनेतलं अक्षरलेखन करावं. पण आता मागचा जो आकाशाचा भाग आहे तो आपण डार्क दाखवणार आहोत, कारण की इथे कॉन्ट्रास्ट दिसला पाहिजे. म्हणजे तो जो पक्षी आहे तो असा पुढे आल्यासारखा वाटला पाहिजे, म्हणून आपण मागचा रंग जो आहे तो डार्क घेणार आहोत, तिथे आकाश दाखवणार आहोत या पद्धतीने. त्यासाठी पिकॉक ब्ल्यू आणि कोबाल्ट ब्ल्यू हे दोन रंग एकत्र केलेत
आणि फिकट करण्यासाठी त्यामध्ये थोडा व्हाईट घेतला. तुम्ही जर पिकॉक ब्ल्यूची सेट्स तुम्हाला हवी असेल तर जिथे ड्रॉइंगचं मटेरियल मिळतं त्या स्टोअरमध्ये ती सेट तुम्हाला विकत मिळेल आणि ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. आता जो तिरंगी ध्वज आहे त्यामध्ये सुरुवातीला मी मध्यम स्वरूपाचा ऑरेंज कलर आणि पोपटी रंग देत आहे आणि त्यानंतर त्यातल्याच डार्क शेड आपण त्यावर देणार आहोत आणि जिथे डार्क भाग आहे तिथे डार्क करणार आहोत आणि जिथे लाईट भाग आहे तिथे लाईट सोडणार आहोत. पहा कशा प्रकारे मी कृती करतोय. या पद्धतीने इथे 0 पॉईंटचा किंवा 1 नंबरचा ब्रश तुम्हाला वापरावा लागेल, कारण की हा रंग जो मी देतोय तो पार्ट एकदम छोटा आहे. इथे मोठा ब्रश घेऊन तुम्हाला जमणार नाही. या पद्धतीने जिथे सावलीचा भाग आहे तिथे मी ब्ल्यू कलर त्या ग्रीन कलरमध्ये मिक्स करून दिलेला आहे. आता लेमन येलो म्हणजेच लिंबू पिवळा आणि पांढरा रंग एकत्र करून मध्यम स्वरूपाची छटा तयार केली आणि ती छटा त्या अक्षराला देत आहे. त्यानंतर त्यातलीच थोडी डार्क छटा तयार करून त्याच अक्षराच्या खालच्या बाजूला मी ती देत आहे. पहा इथे दिसत आहे तुम्हाला डार्क छटा मी देत आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये गेला तर कॅलिग्राफी म्हणून तिथे तुम्हाला प्लेलिस्ट पाहायला मिळेल आणि माझे जेवढे अक्षरलेखनाचे व्हिडिओ आहेत ते तिथे तुम्हाला एकाच वेळेस पाहायला मिळतील. आता त्या पाखरावरचा जो व्हाईट भाग आहे, लाईट भाग आहे, तो पांढऱ्या रंगाने मी दाखवत आहे आणि नंतर आपण त्या पक्षाला यातील डार्क रंग जो आहे त्याने आउटलाईन करणार आहोत. त्यासाठी तुमच्याकडे छोट्या नंबरचा ब्रश हवा आहे किंवा तुम्ही ती आउटलाईन स्केच पेनच्या माध्यमातूनही करू शकता. पहा मी जो निळा रंग आहे त्यामध्ये थोडा जांभळा, थोडा व्हाईट असा तो डार्क स्वरूपाचा थोडा केला आहे आणि त्याला मी काय करत आहे, आउटलाईन करत आहे. या पद्धतीने हे काम एकदम जपून आणि काळजीपूर्वक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे, कारण की या पेपरमध्ये अ भागामध्ये तुम्हाला 4 भूमितीचे कृत्य सोडवायचे आहेत, ब भागामध्ये घनभूमितीचं कृत्य सोडवायचं आहे आणि अक्षरलेखन देखील रेखाटन करून रंगकाम करायचं आहे. या पद्धतीने आपलं फर्स्ट फिलिंग आपण तयार केलेलं आहे. ते आकाश जे आहे ते मी थोडं डार्क केलंय. त्यानंतर इथे माझ्याकडून रंगाचा डाग पडला होता, असा ब्लेडच्या साहाय्याने काढून त्यावर रबर फिरवलंय आणि तो क्लिअर केला. पहा दिसत देखील नाही. अशा वेळेस तुम्ही या पद्धतीने पेपरवर रंगाचे डाग पडल्यानंतर या पद्धतीने ते काढायचे आहे. त्यानंतर माझ्याकडे काळा स्केच पेन आहे आणि त्या काळ्या स्केच पेननी या अक्षराला मी बॉर्डर करतोय आणि जिथे सरळ रेषा आपल्याला घ्यायच्या आहेत तिथे पट्टीचा उपयोग करा आणि पट्टी उलटी धरा. पट्टी उलटी धरल्यानंतर तो खालचा जो पेपर आहे, अक्षराचा भाग आहे, तो खराब होणार नाही. त्यामुळे पट्टी आपण उलटी धरायची. या ज्या ट्रिक्स आहेत त्या फॉलो करायच्या. आउटलाईन करताना देखील एकदम शांतपणे, घाई न करता ती आउटलाईन करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्केच पेन जर आपल्याकडे नसेल आणि आपल्याला ब्रशने चांगल्या स्वरूपात आउटलाईन करता येत असेल तर डायरेक्ट ब्रशने देखील आपण आउटलाईन करू शकता किंवा मग असा स्केच पेन देखील वापरू शकता. पहा या पद्धतीने त्याला आपण ब्लॅक कलरमध्ये शॅडो देत आहोत. ती शॅडो दिल्यामुळे ते जे अक्षर आहेत ते त्यांनी 3D इफेक्ट घेतलेला आहे. या शॅडोमध्ये आपण 2, 3, 4, 5 रंगाचा उपयोग करू शकता, परंतु ती प्रोसेस थोडी किचकट स्वरूपाची आहे, जास्त वेळ लागणारी आहे. ती देखील मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपणास करून दाखवील. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, याच व्हिडिओचा जो रेखाटनाचा पहिला पार्ट आहे तो आपण नक्की पाहावा, कारण की रेखाटन जर तुम्हाला व्यवस्थित जमलं नाही तर नुसतं रंगकाम करून उपयोग नाही. पहा इथे मी परमनंट मार्करचा देखील जो
छोट्या साईजमध्ये मिळतो त्याचा देखील इथे उपयोग करत आहे. हा देखील तुम्ही ट्राय करून पाहायचा आहे. पहा त्या झेंड्याला देखील मी त्या रंगाने आउटलाईन केलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे रंगकाम पूर्ण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा अक्षरलेखनाचा रंगकामाचा आपण सराव करावा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.